बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्ताराने। कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला। 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे कोल्हापुरातही आज पावसाची अखंड रिपरिप सुरू होती। त्यामुळे राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे खुले झाले असून एकूण 11,500 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे। या वर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून आज संध्याकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी 32 फुटांवर आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। भारतीय हवामान खात्याचा अंदाज बरोबर ठरवत पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे। विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय। परिणामी आज पहाटे 4:15च्या दरम्यान राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले गेलेत आणि सुमारे 11,500 क्युसेकने पाणी विसर्ग सुरू झालाय। वारणा, कुंभी, कडवी, कासारी, तुळशी या धरणातील पाणी साठाही झपाट्याने वाढू लागलाय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 31.5 मिलीमीटर पाऊस झालाय। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 94.7 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय। त्या पाठोपाठ 58.1 मिलीमीटर पाऊस शाहूवाडी तालुक्यात, 53 मिलीमीटर पाऊस भुदरगड तालुक्यात, 46.1 मिलीमीटर पाऊस राधानगरीत, 39.7 मिलीमीटर पाऊस कागलमध्ये नोंद झालाय। अशा परिस्थितीत पंचगंगेची पाणी पातळी आज सायंकाळी 6 वाजता 31 फूट 6 इंचावर गेली होती। प्रत्येक तासाला 2 ते 3 इंचाने पंचगंगेची पाणी पातळी वाढत असून जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेलेत। यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलं असून पावसाचा जोर वाढला तर नदीचं पाणी रस्त्यावर येऊ शकतं। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाचा जोर असणार आहे। दुसरीकडे अलमट्टी धरणातूनही आता 1.5 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू झालाय। त्यामुळे संभाव्य महापूर नियंत्रणासाठी प्रशासन अलर्ट असल्याचं दिसून आलंय। दरम्यान आज दुपारी न्यू शाहूपुरी इथल्या रस्त्यावर करंजीचं एक झाड कोसळलं। अग्निशमन दलाच्या कांता बांदेकर, धीरज फाले, प्रमोद मोरे आणि विक्रम कुंभार यांनी रस्त्यावर पडलेलं झाड तोडून वाहतूक सुरळीत केली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही।